पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो जसे आपल्याला माहिती आहे 12 प्रेषित प्रेज द लॉर्ड हालेलुया येशूचे 12 शिष्य प्रेज द लॉर्ड हालेलुया. त्यानंतर आपण पाहतो दुसरा एक शब्द प्रेज द लॉर्ड हालेलुया. संत पौल सांगत आहे की मी 12 पैकी एक नाही तरी देवाने मला प्रेषिताच्या जागेवर बसवलं. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तशाच पद्धतीने आपण पाहत आहोत की परमेश्वराचा दैवी दयेचा प्रेषित म्हणून देवानी संत फाउस्टीनाला नेमले. प्रेज द लॉर्ड हालेलुया. धन्यवाद येशू हालेलुया. काल आपण प्रार्थना करताना मी तुम्हाला सांगितलं येशू ख्रिस्ताचा दुःख सहनातील एक थेंब आपल्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. दुःख सहनातील एक अंश माझ्यासाठी आहे. हालेलुया. धन्यवाद येशू हालेलुया. मी तुम्हाला एवढंच बोललो हालेलुया. प्रियानो संत फाउस्टीनाला परमेश्वराने सांगितलं की तू एकेकाला पकडून दैवी दयेच्या दरीमध्ये बुडवून घ्या. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ओशन ऑफ मर्सी दैवी दयेचा समुद्र हालेलुया हे देवाजवळ आहे. हे सत्य परमेश्वराने संत फाउस्टीनाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलं. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियानो मदर तेरेसा यांचं एक सुंदर वाक्य आहे. मदर तेरेसाने सांगितलं तुम्ही जर लोकांचा न्याय निवाडा करत बसले तर तुम्हाला प्रेम करायला संधी नाही भेटणार. हालेलुया. तुमच्याकडून दैवी दया प्रेम हे लोकांपर्यंत पोहोचणारच नाही जर तुम्ही न्याय निवाडा करत बसलं तर. हालेलुया. धन्यवाद येशू हालेलुया. न्याय निवाडाचा मोठा प्रसंग जेव्हा समोर उभं राहत आहे तेव्हा काय करायला पाहिजे म्हणून येशू ख्रिस्तानी त्या काळातील सर्वात मोठी पापी स्त्री जेव्हा ती समोर आली हालेलुया तेव्हा येशूने दाखवून दिलं. प्रेज द लॉर्ड हालेलुया. गावातील सर्व लोकांना एका पापिनी स्त्रीच्या संबंधामध्ये बोलण्यासाठी भरपूर आरोप होते. सगळ्यांनी आरोप लावत बसले. हालेलुया. सगळ्यांच्याकडून आरोपावर आरोपावर आरोप. हालेलुया. तर सर्व समजणारा सर्व पाहणारा परमेश्वराने बोटाने जमिनीमध्ये काहीतरी असं लिहित बसले. काहीतरी लिहित बसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू हालेलुया. जगामध्ये सध्या खूप पॉप्युलर असलेल्या मोठा एक उपचार आहे काउन्सिलिंग ट्रीटमेंट. प्रेज द लॉर्ड हालेलुया. काउन्सिलिंग
ज्या माणसाने काउन्सिलिंगच्या कला पहिल्यांदा शिकले, कार्ल जूंग, हालेलुया, त्या माणसाने येशू ख्रिस्ताबद्दल अभ्यास केला. येशू ख्रिस्ताचा काय काय होता म्हणून त्यांनी बघत बसून अभ्यास केला. हालेलुया. त्यांनी बघितलं जगातील सर्वात मोठा पापी म्हणून त्या काळातील लोकांनी समजलेले जे महापापी स्त्री आहे, हालेलुया, त्या स्त्री जवळ येशू शांतपणे थांबले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या प्रकारचा आरडा ओरडा जिथे चालू आहे तिथे कोणाला तरी शांतता बाळगायला भेटलं तर जाणायचं त्या व्यक्ती आत्मिक व्यक्ती आहे. आत्मिकता काही आहे, भयंकर मोठा आरडा ओरडा चालू आहे तेव्हा त्यांना शांतता बाळगायला भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. पूर्ण गावातील लोकांच्या हातामध्ये दगड, शिवीगाळ, पाहिजे ते सगळे आरोप चालू आहे तेव्हा येशू शांत. प्रेज द लॉर्ड. काउन्सिलिंग टेक्निक डेव्हलप केलेले कार्ल जूंग असेच जाऊन या गोष्टी असे भावनांमध्ये पाहत बसले. एवढे आरडा ओरडा आणि त्या बाईचा काउन्सिलिंग घेणारा येशू ख्रिस्ताने काय बोलले? एक शब्द सुद्धा बोलला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांच्या बोलण्याकडे प्रभू येशू इनडिफरंट म्हणून राहिले. हालेलुया. त्याने त्यानंतर आपल्याला आज काउन्सिलिंगच्या संबंधामध्ये माहिती असलेले शब्द आहे एम्पॅथी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिंपथी नाही, एम्पॅथी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने त्या बाईच्या मताबरोबर, त्या बाईच्या विचाराबरोबर तिच्या डोळ्यात बघून शांततेत तिला सांगितलं. माझ्या शब्दानंतर कोणी काय बोलायला आलं नाही का? कोणी आरोप लावायला परत आला नाही का? हालेलुया. तर प्रभू येशूने सांगितलं, मी पण काहीही शिक्षा देत नाही, काहीही न्यायनिवाडा करत नाही. हालेलुया. एक छोटासा एक वाक्य शेवट बोलले. काय बोलले? परत पाप करू नका. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. ज्यामध्ये कोणाला तरी कांद्याचं हाड डिसलोकेट होत आहे असे त्रास असेल तर, जागेवरून हालत आहे, डिसलोकेट होत आहे असे त्रास असेल तर पवित्र आत्मा त्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. स्तनाच्या वरच्या भागामध्ये खूप त्रासातून जाणारा, त्रास सहन करणाऱ्या एका बहिणीला पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे. अधूनमधून चक्कर येऊन पडत आहे असे त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. एका किडनीच्या संबंधामध्ये खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये दुखणे असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.